So, welcome all of you. Today we are going to discuss application of EMF measurement. In this chapter we have discussed how to construct an electrochemical cell and what is the derivation for EMF of cell for that particular type of electrochemical cell. But the application of these electrochemical cells is but there are different types of applications of measurement of EMF of that particular electrochemical cell. म्हणजे बघा, इलेक्ट्रोकेमिकल सेल जर तुम्ही पोटेन्शियोमीटरला कनेक्ट केला, पोटेन्शियोमीटरला कनेक्ट केल्यानंतर दोन इलेक्ट्रोड असतील, दोन्ही इलेक्ट्रोड पोटेन्शियोमीटरला कनेक्ट करायचे. तुम्ही SYBSला प्रॅक्टिकल पण केलेलं आहे, पोटेन्शियोमीटरचं टायट्रेशन केलं होतं, पोटेन्शियोमेट्रिक टायट्रेशन. तर मग असा सेल कन्स्ट्रक्ट करायचा, त्याच्यात दोन इलेक्ट्रोड असतील, ते दोन्ही इलेक्ट्रोड पोटेन्शियोमीटरला कनेक्ट करायचे. पोटेन्शियोमीटरला कनेक्ट केल्यानंतर आपल्याला पोटेन्शियोमीटरवरती मिळणार आहे EMFची व्हॅल्यू, बरोबर. मग EMF ऑफ सेलची व्हॅल्यू मिळणार आहे, ई सेल मिळेल आपल्याला. मग तो ई सेलचा यूज कशासाठी करताय, म्हणजे तो ई सेल जो आपण डिटरमाइन केला असेल त्याचं ॲप्लिकेशन काय नेमकं, त्या ई सेल ती जी ई सेलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली असेल त्या व्हॅल्यूचा यूज करून अजून आपण दुसरं काही डिटरमाइन करू शकतो का. तर मग मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ मेजरमेंट ऑफ EMF इज द डिटर्मिनेशन ऑफ pH ऑफ सोल्यूशन. मीन्स बाय मेजरिंग EMF ऑफ सेल यू कॅन डिटरमाइन pH of unknown solution which is used to construct an electrochemical cell. Means बघा, जर तुम्ही सेल कन्स्ट्रक्ट केलेला आहे, त्या सेलमध्ये तुम्ही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यूज केलेलं आहे आणि त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा जर pH तुम्हाला डिटरमाइन करायचा असेल तर तो pH तुम्ही त्या सेलचा EMF मेजर करून डिटरमाइन करू शकता. लक्षात. आता मी काय बोलतोय ते तुम्हाला कळत नसेल, बरोबर. काही विद्यार्थ्यांना समजलं असेल की मी काय सांगतोय ते, पण जेव्हा आता डेरिव्हेशन आपण डिराईव्ह करू त्यावरून तुम्हाला कळेल की ई सेलवरून pH कसा डिटरमाइन करायचा, बरोबर. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी व्हॉट इज pH. हे बघा, EMF मेजर केल्यानंतर तुम्ही pH डिटरमाइन करू शकतात. सो डिटर्मिनेशन ऑफ pH ऑफ सोल्युशन इज वन ऑफ द important application of measurement of EMF of electrochemical cell. Okay. Now, before going to discuss determination of pH, let us see what is meant by pH. Okay, pH definition. तुम्हाला माहिती आहे 11वी पासून तुम्ही pH म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, तरी पुन्हा मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो इथे. pH of solution or pH is defined as negative logarithm base 10 of activity of H plus ions. Negative logarithm base 10 of activity of H plus ions. So this is definition. काय सांगितलंय, pH is equal to negative logarithm base 10 of activity of H plus ion. So this is activity of H plus ion. Again we can write this equation as निगेटिव्ह साईन जर कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागणार आहे, ही जी ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयनची जी व्हॅल्यू आहे ती आता न्युमेरेटरला आहे, ती जर डिनॉमिनेटरला गेली, जर सपोज लॉग टू दी बेस 10 1 अपॉन ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस, न्युमेरेटरचा कुठे गेला, डिनॉमिनेटर, म्हणजे रेसिप्रोकल जर आपण घेतला ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयनचा रेसिप्रोकल जर घेतला तर हे निगेटिव्ह साईन कॅन्सल होऊन जाईल, बरोबर.
मग pH साठी आपल्याला दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन किंवा लॉगॅरिथम बेस 10 रेसिप्रोकल ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन. हे दोन फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण आपण डेरिव्हेशन डिराईव्ह करताना जे काही चेंजेस करणार आहेत त्यावेळेस आपल्याला हे फॉर्म्युले लागणार आहेत. निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन और log to the base 10 reciprocal of activity of H plus ion. So this is definition of pH. Okay, so pH of solution is depend on concentration of H plus ion or activity of H plus ion. बघा pH कशावर डिपेंड आहे, H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती किंवा आपण असं म्हणू H प्लस आयनच्या ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे, बरोबर. मग बघा आपल्याला जर EMF मेजर केल्यानंतर pH डिटरमाइन करायचा असेल सोल्युशनचा, तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोड्स लागतील, सेल कन्स्ट्रक्ट करावं लागणार आहे EMF मेजर करण्यासाठी. मग सेल कन्स्ट्रक्ट करत असताना आपल्याला 2 इलेक्ट्रोड लागणार आहेत, बरोबर, 2 इलेक्ट्रोड लागणार आहेत. तर मग ते जे 2 इलेक्ट्रोड लागणार आहेत त्यापैकी ओके टू मेजर दी EMF ऑफ सेल or to determine pH of solution, from EMF of electrochemical cell, we have to construct a electrochemical cell by selecting 2 electrodes in such a way that one electrode is reversible to H plus ions. One electrode is reversible to H plus ion. Means 2 इलेक्ट्रोड जे सिलेक्ट करणार आहेत आपण त्यापैकी एका इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल हा H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असला पाहिजे. आणि सेकंड इलेक्ट्रोड जो असणार आहे दॅट सेकंड इलेक्ट्रोड इज जनरली रेफरन्स इलेक्ट्रोड. ओके, 2 इलेक्ट्रोड लागतील, 2 इलेक्ट्रोड लागणार आहेत आपल्याला, 2 इलेक्ट्रोड्स. एक इलेक्ट्रोड कसा असला पाहिजे, रिव्हर्सिबल टू H प्लस आयन्स, अँड सेकंड इलेक्ट्रोड काय असणार आहे, सेकंड इलेक्ट्रोड इज रेफरन्स इलेक्ट्रोड. ओके, सो जनरली रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून आपण कॅलोमेल इलेक्ट्रोडला यूज करतो. ओके, रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून आपण यूज करणार आहेत कॅलोमेल इलेक्ट्रोड. कॅलोमेल इलेक्ट्रोडमध्ये आपण 3 टाईप आहेत, 1 नॉर्मल, 0.1 नॉर्मल अँड सॅच्युरेटेड. आपण यूज करणार आहेत सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, सेल कन्स्ट्रक्ट करत असताना आपण काय करणार, सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड यूज करणार आहे. बघा पुन्हा सांगतो, आपल्याला EMF मेजर केल्यानंतर pH डिटरमाइन करायचा आहे. आणि pH कशावर डिपेंड आहे, H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे, बरोबर. मग H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती जर pH डिपेंड असेल, बरोबर, आणि आपल्याला ई सेल डिटरमाइन करून pH डिटरमाइन करायचं असेल, ई सेलच्या व्हॅल्यूवरून pH कॅल्क्युलेट करायचं असेल, तर मग आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करत असताना काय करावं लागणार आहे, एक इलेक्ट्रोड असा सिलेक्ट करावा लागेल जो H प्लस आयनला रिव्हर्सिबल असेल, म्हणजे ज्याचा पोटेन्शियल H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असेल असा इलेक्ट्रोड सिलेक्ट करावा लागणार आहे. आणि दुसरा जो इलेक्ट्रोड असेल तो रेफरन्स इलेक्ट्रोड असणार आहे. सो रेफरन्स इलेक्ट्रोड इज जनरली सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड वी विल यूज. बघा मग H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती या इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल डिपेंड असेल. आणि दुसरा इलेक्ट्रोड कोणता असणार आहे, रेफरन्स इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल इज ऑलरेडी नोन टू अस. रेफरन्स इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल आपल्याला ऑलरेडी माहिती असणार आहे, नोन असणार आहे, बरोबर. सो वी विल यूज 1 इलेक्ट्रोड रिव्हर्सिबल टू H प्लस आयन, अदर इलेक्ट्रोड इज रेफरन्स इलेक्ट्रोड. मग इलेक्ट्रोड रिव्हर्सिबल टू H प्लस आयन, मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे विच इलेक्ट्रोड्स आर रिव्हर्सिबल टू H प्लस आयन. आपण कोणते इलेक्ट्रोड यूज करू शकतो जे H प्लस आयनला रिव्हर्सिबल असतील किंवा ज्यांचा पोटेन्शियल H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असेल. सो वी हॅव 3 electrodes. We will use generally 3 electrodes whose potential is depend on concentration of H plus ion or activity of H plus ion. So electrode reversible to H plus ion. Electrode reversible to H plus ions. So first is well known electrode is hydrogen electrode. Hydrogen gas electrode. Okay,
hydrogen gas electrode. Second electrode, quinhydron electrode. Quinhydron electrode. Quinhydron electrode. And third one is glass electrode. Out of these three electrodes, you have already learned hydrogen electrode and quinhydron electrode in SYBS. Okay, you have learned these two electrodes. Construction, working, representation of these two electrodes you have learned in SYBSc. SYBSc मध्ये हे दोन्ही इलेक्ट्रोड आपले झालेले आहेत. क्विनहायड्रॉन इलेक्ट्रोड पण झालेला आहे डिटेल आणि हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड पण डिटेल स्टडी करून झालेला आहे. So this electrode is new to you. Okay, glass electrode. Okay, so in next lecture when we will discuss determination of pH using glass electrode, then we will discuss in detail construction, representation, construction, working of this glass electrode. Okay, so by using these three electrodes, hydrogen, quinhydron and glass electrode, हे तिन्ही इलेक्ट्रोड जे आहेत या तिन्ही इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल H+ आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती, H+ आयनच्या ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड असतो. बरोबर, म्हणजेच काय, हे तिन्ही इलेक्ट्रोड कसे आहेत, रिव्हर्सिबल टू H+ आयन. दिस थ्री इलेक्ट्रोड्स आर रिव्हर्सिबल टू H+ आयन. मग आपण काय करणार, सेल कन्स्ट्रक्ट करू. सेल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर त्या सेलसाठी ई सेलची व्हॅल्यू डिटरमाइन करू आणि ई सेलवरून pH कसा डिटरमाइन करायचा ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग डिस्कस करताना आपण काय करणार, हायड्रोजन इलेक्ट्रोड घेणार. बरोबर, हायड्रोजन इलेक्ट्रोड यूज करून pH कसा डिटरमाइन करायचा ते डिस्कस करू. त्यानंतर क्विनहायड्रॉन इलेक्ट्रोड यूज केला असेल तुम्ही, क्विनहायड्रॉन इलेक्ट्रोड तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल सेल कन्स्ट्रक्ट करत असताना घेतला असेल तर त्यावेळेस pH कसा डिटरमाइन करायचा क्विनहायड्रॉन इलेक्ट्रोड यूज करून, आणि ग्लास इलेक्ट्रोड यूज करून pH कसा डिटरमाइन करायचा हे आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. सगळ्यात आधी आपण काय करू, हायड्रोजन इलेक्ट्रोड घेऊ. ओके, वी विल डिटरमाइन pH ऑफ सोल्यूशन बाय यूजिंग हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके, सो डिटर्मिनेशन ऑफ pH ऑफ सोल्यूशन यूजिंग हायड्रोजन इलेक्ट्रोड. कन्सेप्ट अगदी क्लिअर आहे. pH डिटरमाइन करायचा आहे. pH डिटरमाइन कसा करायचा आपल्याला, सेलचा EMF मेजर करून. pH जर H+ आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असेल तर इलेक्ट्रोकेमिकल सेल कन्स्ट्रक्ट करताना एक इलेक्ट्रोड असा घ्यावा लागेल ज्याचा पोटेन्शियल H+ आयनच्या ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड असेल, आणि दुसरा इलेक्ट्रोड हा रेफरन्स इलेक्ट्रोड असेल ज्याचा पोटेन्शियल आपल्याला ऑलरेडी नोन असणार आहे. ओके, ही सिंपल कन्सेप्ट आहे. मग असे तीन इलेक्ट्रोड आहेत H+ आयन, जे H+ आयनला रिव्हर्सिबल आहेत, हायड्रोजन, क्विनहायड्रॉन आणि ग्लास इलेक्ट्रोड. बरोबर, मग आपण काय करणार, आता तिन्ही इलेक्ट्रोड घेऊ आणि तिन्ही इलेक्ट्रोडचा यूज करून pH डिटरमाइन कसा करायचा ते आपण आता डिस्कस करू. सुरुवातीला आपण डिस्कस करणार आहेत हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. Determination of pH of solution using hydrogen electrode. त्याच्यात आपण फर्स्ट घेणार आहेत. ओके, तर ह्या केसमध्ये हायड्रोजन इलेक्ट्रोड यूज करून आपल्याला pH डिटरमाइन करत असताना आपण दोन वेगवेगळे सेल कन्स्ट्रक्ट करू. बरोबर, एक सेल असा असेल त्या सेलमध्ये दोन्ही इलेक्ट्रोड हे हायड्रोजन इलेक्ट्रोड असणार आहेत. सेल कसा कन्स्ट्रक्ट करणार आहेत आपण, एक ज्यात जे दोन इलेक्ट्रोड यूज केले जाणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं एक इलेक्ट्रोड H+ आयनला रिव्हर्सिबल असेल आणि दुसरा इलेक्ट्रोड हा रेफरन्स इलेक्ट्रोड असेल. पण सुरुवातीला आपण असा एक इलेक्ट्रोड डिस्कस करू
ज्याच्यात आपण रेफरन्स इलेक्ट्रोड न यूज करता फक्त काय यूज करायचे, दोन्ही हायड्रोजन इलेक्ट्रोड यूज करायचे. मग हे हायड्रोजन इलेक्ट्रोड कसे यूज करायचे ते आपण डिस्कस करणार आहेत. आपण इथे तुम्हाला एक वेगळ्या टाईपचा सेल पाहायला मिळणार आहे. आपण बघा केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स अँड विदाउट ट्रान्सफरन्स डिस्कस केलेले आहेत. कॉन्सन्ट्रेशन केमिकल इलेक्ट्रोकेमिकल सेलचं 2 टाईप आहेत, केमिकल सेल आणि कॉन्सन्ट्रेशन सेल. तुम्ही फक्त केमिकल सेलचे टाईप्स शिकलेले आहेत, बरोबर. आपण आता कॉन्सन्ट्रेशन सेलचा एक टाईप तुम्हाला इथे स्टडी करायला मिळणार आहे, बरोबर. सो लेट अस कन्स्ट्रक्ट ए केमिकल सेल. ओके, सो लेट अस पहिल्या टाईपचा असणार आहे हा, इथे लिहितो मी. Let us consider a cell. Let us consider a cell. सेल असेल बघा असा रिप्रेझेंटेशन, प्लॅटिनम, H2 गॅस, प्रेशर ऑफ H2 गॅस इथे 1 ॲटमॉस्फिअर घेणार आहेत आपण, 1 ॲटमॉस्फिअर. व्हर्टिकल लाईन नंतर आपण घेणार H+ आयनचं सोल्युशन, H+ आयन सोल्युशन. सो ॲक्टिव्हिटी इज A1. या H+ आयन सोल्युशनची ॲक्टिव्हिटी काय, A1, विच इज नॉट नोन टू अस. ही आपल्याला माहिती नाही. ओके, ॲक्टिव्हिटी आपल्याला नोन नाही आहे. पुन्हा 2 व्हर्टिकल लाईन, 2 व्हर्टिकल लाईन्स मीन्स प्रेझेन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. ओके, नाव आता हा एक हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे. हायड्रोजन इलेक्ट्रोड काय असतं, H+ आयनचं सोल्युशन असतं, त्याच्यात प्लॅटिनम वायर डीप केलेली असते किंवा प्लॅटिनम प्लेट असते आणि हायड्रोजन गॅस पास केलेला असतो. तर हायड्रोजन गॅसचं प्रेशर किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर, बरोबर. आणि हा ही प्लॅटिनम फॉईल आणि हायड्रोजन गॅस जिथं पास केलेला आहे ते H+ आयनचं सोल्युशन, त्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला नोन नाही आहे, बरोबर. त्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला नोन नाही आहे. आणि दुसरा एक हायड्रोजन इलेक्ट्रोड आपण कनेक्ट करतोय आता, ज्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे, बरोबर. 1 मिनटं बघा इकडे, H+, दुसरा जो हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे त्यात H+ आयनचं सोल्युशन यूज केलेलं आहे, त्याची ॲक्टिव्हिटी नोन आहे, दॅट इज इक्वल टू 1. जो दुसरा हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे त्याची ॲक्टिव्हिटी, त्याच्यात जे H+ आयनचं सोल्युशन यूज केलं आहे त्याची ॲक्टिव्हिटी 1 आहे. ठीक आहे. देन H2 गॅस, प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस 1 ॲटमॉस्फिअर आणि इकडे असणार आहे प्लॅटिनम वायर. बघा याची डायग्राम कशी असेल बघा. डायग्राम एक्झाममध्ये ड्रॉ करायची गरज नाही, पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी इथं ड्रॉ करतोय. सिंपल हायड्रोजन इलेक्ट्रोड मी इथे ड्रॉ केलेला आहे, बरोबर. ही प्लॅटिनमची फॉईल, इथून हायड्रोजन गॅस पास होईल. ओके, H2 गॅस. त्यानंतर दुसऱ्या बीकरमध्ये पुन्हा एक हायड्रोजन इलेक्ट्रोड, H2 गॅस इथून पास होईल. प्लॅटिनम फॉईल. ओके, इथे काय असणार आहे, H+ आयनचं सोल्युशन असणार आहे. ओके, H+ आयन सोल्युशन ॲक्टिव्हिटी A1 इथे असणार आहे. पुन्हा H+ आयन सोल्युशन ॲक्टिव्हिटी A2, ॲक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे, ॲक्टिव्हिटी 1 आहे. कनेक्ट केलेले ते बघा. हा कुठे कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्हला, हा निगेटिव्ह. हा कनेक्ट केलेला आहे पॉझिटिव्हला. ओके, पॉझिटिव्ह मीन्स हा ॲक्ट होणार आहे तुमचा ॲनोड म्हणून, हा ॲक्ट होणार आहे कॅथोड म्हणून. ओके, कॅथोड. बघा
एका बिकरमध्ये H प्लस आयनचं सोल्युशन घेतलेलं आहे, त्याच्यात हायड्रोजन इलेक्ट्रोड डिप केलेला आहे. दुसऱ्या बिकरमध्ये पुन्हा H प्लस आयनचं सोल्युशन गेलं आहे, त्याच्यात हायड्रोजन इलेक्ट्रोड डिप केलेला आहे. इथे जे H प्लस आयनचं सोल्युशन यूज केलं आहे त्याची ॲक्टिव्हिटी A1 आहे, त्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला माहिती नाही आहे. याची ॲक्टिव्हिटी आपण A2 कन्सिडर केलेली आहे, ती किती आहे? 1 आहे. H प्लस आयनची ॲक्टिव्हिटी 1 आहे. आणि हे दोन्ही हाफ सेल्स, ओके, हे दोन्ही हाफ सेल्स बॅटरीला कनेक्ट केलेले आहेत. आणि ह्या दोघांमधला हे दोन्ही सेल कशाने कनेक्ट केलेले आहेत? इथं डबल वर्टिकल लाईन आहे. डबल वर्टिकल लाईन मीन्स सॉल्ट ब्रिज. हे दोन्ही कशाने कनेक्ट केले? मग सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केलेले आहेत. हे दोन्ही सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केलेले आहेत. दिस इज सॉल्ट ब्रिज. ओके, हे सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केलेले आहेत. मग बघा हा जो आहे, आता बघा इथे दोन्ही सेम इलेक्ट्रोड यूज केले. असा इलेक्ट्रोड आपण केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स किंवा विदाउट ट्रान्सफरन्समध्ये डिस्कस केला आहे का? नाही. सो दिस इज कॉन्सन्ट्रेशन सेल. दिस इज कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स. रिव्हर्सिबल टू कोणत्या आयन्सला रिव्हर्सिबल आहे हा सेल? H प्लस आयन्स मीन्स कट आयन. रिव्हर्सिबल टू कट आयन, दॅट इज H प्लस आयन. दॅट इज H प्लस आयन. मग बघा कोणता सेल आहे हा? कॉन्सन्ट्रेशन सेल आहे. कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये काय होतं? ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन कंपार्टमेंट टू अदर कंपार्टमेंट. मग बघा इथे मॅटर कसं ट्रान्सफर होणार आहे? याची ॲक्टिव्हिटी A1, याची ॲक्टिव्हिटी A2. इलेक्ट्रोड तर सेम आहेत. इथं हायड्रोजन गॅसचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे, इकडे पण प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे, बरोबर. मग ह्या इलेक्ट्रोडचा जो पोटेन्शियल असणार आहे तो कशावर डिपेंड असणार आहे? या H प्लस आयनच्या ॲक्टिव्हिटीजवरती डिपेंड असणार आहे, बरोबर. ह्या H प्लस आयनच्या ॲक्टिव्हिटीजवरती. इथे जे H प्लस आयनचं सोल्युशन यूज केलेलं आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीवरती आणि इथे जे यूज केलं आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीवरती हे सोल्युशन याचा पोटेन्शियल डिपेंड असणार आहे. So in concentration cell there is EMF is generated due to transfer of matter from one compartment to other compartment. मग इथे मॅटर कोणता ट्रान्सफर होणार आहे? इन द सेन्स इथे H प्लस आयनच्या ॲक्टिव्हिटीज चेंज होणार आहेत. H प्लस आयनच्या ॲक्टिव्हिटीज चेंज होणार आहेत. सो दिस इज कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स. हा सेल आपण यूज करणार आहेत आणि या सेलचा यूज करून pH कसा डिटर्माइन कर, या सेलचा EMF मेजर केल्यानंतर pH कसा डिटर्माइन करायचा ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग आपल्याजवळ आता ॲनोड मिळालेला आहे, आपल्याला कॅथोड पण मिळालेला आहे. मग त्याच्यासाठीचे आता हाफ सेल रिॲक्शन्स लिहू. काय होतं आहे? ॲट ॲनोड किंवा ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन ऑकर्स. ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी असेल? हाफ मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन गॅस, ओके, देन प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस विच इज 1 ॲटमॉस्फिअर, ओके, विच इज 1 ॲटमॉस्फिअर. ते लिहिलं नाही तरी चालणार आहे, बरोबर. इथे आपण मेन्शन केलेलं आहे. गिव्स टू गेट कॅन्सल. किती? एक H प्लस आयन असणार आहे, बरोबर. H प्लस आयन ॲक्टिव्हिटी किती याची? ॲक्टिव्हिटी इज A1. किती इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहेत? 1 इलेक्ट्रॉन, ओके. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. आता पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड रिडक्शन ऑकर्स. रिडक्शनला काय करायचं? रिव्हर्स रिॲक्शन. H प्लस आयन, ओके, पण ॲक्टिव्हिटी काय असणार आहे इथे? ॲक्टिव्हिटी काय? A2. ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन इज A2 प्लस 1 इलेक्ट्रॉन. काय जनरेट होणार आहे? हाफ H2 गॅस, प्रेशर ऑफ H2 गॅस, ओके. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. आपल्याला नेट सेल रिॲक्शन कशी मिळणार आहे? ॲडिशन ऑफ इक्वेशन 1 अँड 2. बघा हा सेल आता तुम्हाला समजलेला आहे, बरोबर. हा ॲनोड, बरोबर, हा इकडचा कॅथोड, ओके. अशा पद्धतीने सेल कन्स्ट्रक्ट करता येईल.
तुम्ही डायग्राम ड्रॉ करून घेऊ शकतात. नोट्समध्ये ही डायग्राम तुम्हाला मिळणार नाही. ओके. नेट सेल रिएक्शन is addition of equation 1 and 2. 1 and 2 ॲड करा. बघा हे इकडे हायड्रोजन गॅस आहे, इकडे हायड्रोजन गॅस आहे. दिस इज गेट कॅन्सल. ओके. इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल. मग बघा रिॲक्टंट साईडला काय उरलं आहे फक्त H+. ॲक्टिव्हिटी ऑफ H+ इज A2 गिव्ज. इकडे हे कॅन्सल झालेलं आहे, इकडे इलेक्ट्रॉन कॅन्सल झाला आहे, उरला काय H+ आयन. सो H+ आयन ॲक्टिव्हिटी A1 इक्वेशन नंबर 3. ओके. हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला या सेलचा ओव्हरऑल EMF डिटरमाइन करायचा आहे. त्यासाठी काय करणार, ह्या इक्वेशन 3ला आपण नर्स इक्वेशन अप्लाय करणार आहेत. अप्लाय नर्स इक्वेशन टू इक्वेशन 3. याला नर्स इक्वेशन अप्लाय करा. नर्स इक्वेशन काय, ई सेल इज इक्वल टू ई नॉड सेल मायनस RT अपॉन NF ln ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ प्रॉडक्ट काय A1 डिवायडेड बाय ॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंटची ॲक्टिव्हिटी काय A2. ओके. सो दिस ई सेल, आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आपण नर्स इक्वेशन अप्लाय केलेलं आहे सिम्पल या रिॲक्शनसाठी. ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस RT अपॉन NF ln ॲक्टिव्हिटी ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय ॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट. बट आता इथे बघा ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट H2 ऑक्सिडेशन. काय ई नॉट सेल काय असणार आहे, ई नॉट हायड्रोजन ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ अदर हायड्रोजन इलेक्ट्रोड. बरोबर आहे ना. एकावरती ऑक्सिडेशन होतं आहे, दुसऱ्यावरती रिडक्शन होतं आहे. मग ई नॉट सेल काय असणार आहे, एकाचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस एकाचा रिडक्शन पोटेन्शियल. आता तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन इलेक्ट्रोडचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल दोन्ही काय असतात, 0 असतात. सो दिस इज इक्वल टू 0. म्हणजे ई नॉट सेल इज इक्वल टू काय लिहिते 0 येणार आहे. ओके. सो रिइक्वेशन बिकम्स देअरफॉर ई सेल इज इक्वल टू मायनस RT अपॉन NF ln ऑफ A1 अपॉन A2 ठीक आहे. मग बघा आता मी काय करतो आहे, निगेटिव्ह साईन कॅन्सल करून टाकतो. निगेटिव्ह साईन काय करतो मी कॅन्सल करतो. कसं कॅन्सल करणार, देअरफॉर ई सेल इज इक्वल टू न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर जर एक्सचेंज केले, A2 वरती गेला A1 खाली आला तर निगेटिव्ह साईन कॅन्सल होईल. सो RT अपॉन NF ln ऑफ A2 अपॉन A1 RT अपॉन NF ln A2 अपॉन A1. बट A2 इज इक्वल टू वॉट, A2 ची व्हॅल्यू काय दिलेली इथं 1 दिलेली आहे. सो A2 इज इक्वल टू 1. सो इक्वेशन बिकम्स ई सेल is equal to RT upon NF ln of 1 upon A1 ln 1 upon A1. ठीक आहे. इथेपर्यंत आलेलो आहोत आपण इक्वेशन नंबर 4. पुन्हा तुम्हाला सांगतो हा पार्ट मला इरेज करावा लागणार आहे. आपण हा सेल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. हा कोणता सेल आहे, कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स बट इट इज रिव्हर्सिबल टू कटायन. त्यानंतर इथे हा सेल यूज केलेला आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन होत आहे, हे ऑक्सिडेशन रिॲक्शन. पॉझिटिव्हवरती रिडक्शन होत आहे, रिडक्शन रिॲक्शन. नेट सेल रिॲक्शन या दोघांचं समिशन करून आपल्याला मिळणार आहे. आपण ही रिॲक्शन इथे ऑब्टेन केलेली आहे. काही पार्ट कॅन्सल झालेले आहेत. त्यानंतर ह्या इक्वेशनला काय केलं आपण, नर्स इक्वेशन अप्लाय केलं. आपल्याला काय पाहिजे होता, या सेलचा
EMF पाहिजे होता. मग हे इक्वेशन आपल्याला मिळालं. त्यानंतर आपण ई नॉट सेल स्टँडर्ड EMF ऑफ सेल म्हणजेच काय स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. मग या स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल हे 0 असतात, त्यांच्या व्हॅल्यूज इथे लिहिल्या. ई सेलची व्हॅल्यू इथे 0 पुट केली, आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. त्यानंतर मी काय केलं आहे निगेटिव्ह साईन कॅन्सल करून टाकतो. निगेटिव्ह साईन कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागेल मला न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर, हा न्यूमेरेटर डिनॉमिनेटरला गेला आणि हा डिनॉमिनेटर न्यूमेरेटरला गेला. हे इक्वेशन मला निगेटिव्ह साईन कॅन्सल झालेलं आहे. त्यानंतर मला माहिती आहे ॲक्टिव्हिटी ऑफ A2 जे दुसरा जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यावरती रिडक्शन होतं आहे, तिथे जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यूज केलेलं आहे H+ आयनचं त्याची ॲक्टिव्हिटी 1 आहे, ती 1 इथे मी सबस्टिट्यूट करून दिलेली आहे. आता याच्यात मी अजून पुन्हा थोडे चेंजेस करतो. ई सेल आता एलएनचं लॉगमध्ये कन्वर्शन करतो. देअरफॉर ई सेल इज इक्वल टू आर. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2.303 RT अपॉन NF लॉग ऑफ 1 अपॉन A1. ओके. तर बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर किती होते, एक इलेक्ट्रॉन लॉस झाला, एक इलेक्ट्रॉन गेन झाला. मग काय होईल बट N इज इक्वल टू काय राहणार आहे मग 1 असणार आहे. त्यानंतर ॲट 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच T किती असेल 298 केल्विन. Fची व्हॅल्यू असणार आहे 96500 आणि तुमच्या Rची व्हॅल्यू असणार आहे 8.314. म्हणजे ही जी व्हॅल्यू असेल ॲट 25 डिग्री सेल्सिअस 2.303 RT अपॉन F इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे किती आहे 0.0591. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. N इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट करा. देअरफॉर ई सेल इज इक्वल टू काय येईल दिस होल टर्म इज इक्वल टू N इज इक्वल टू 1 पुट केलं तर काय येणार आहे ही व्हॅल्यू येणार आहे 0.0591 इंटू लॉग ऑफ 1 अपॉन A1. बट A1 काय बट A1 इज ॲक्टिव्हिटी ऑफ H+ आयन. ॲक्टिव्हिटी ऑफ H+ आयन मीन्स A1 इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो ॲक्टिव्हिटी ऑफ H+ आयन ब्रॅकेटच्या बाहेर 1. म्हणजे बघा असं लिहिणार ई सेल इज इक्वल टू 0.0591 log of 1 upon activity of H+ outside the bracket 1. हे ओळखीचं लागतंय का लागतंय ओळखीचं. pH काय होता pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ॲक्टिव्हिटी ऑफ H+ किंवा लॉग ऑफ 1 अपॉन ॲक्टिव्हिटी ऑफ H+. इथे बेस तर 10च असतो. ओके बेस 10 नाही लिहिला तरी चालतोय. सो दिस इज इक्वल टू काय pH. मग इथे पण बघा काय लॉग ऑफ 1 अपॉन ॲक्टिव्हिटी ऑफ H+. सो वी कॅन पुट दिस इज इक्वल टू pH. ओके मग तुम्ही इथे असं लिहू शकता बट pH इज इक्वल टू लॉग ऑफ 1 upon activity of H+. So this equation becomes E cell is equal to 0.0591 into pH. Okay, into pH. पुन्हा रिअरेंज कसं करू शकतो आपण pH is equal to ही जी टर्म असेल ही कुठं जाणार आहे डिनॉमिनेटर म्हणजे कसं येणार आहे ते ई सेल डिवायडेड बाय 0.0591. मग बघा जर तुम्हाला pH डिटरमाइन करायचा असेल तर सिंपल काय करणार हा सेल कन्स्ट्रक्ट केलेला असेल बरोबर.
कन्स्ट्रक्ट केलेला सेल काय करायचा आहे, पोटेन्शिओमीटरला कनेक्ट. हा जो इलेक्ट्रोड असेल, हा एक इलेक्ट्रोड पोटेन्शिओमीटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा आणि हा इलेक्ट्रोड पोटेन्शिओमीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा. मी जो सेल रिप्रेझेंट केला होता बघा, त्या पद्धतीने पोटेन्शिओमीटरला कनेक्ट केले की तुम्हाला या सेलच्या EMFची व्हॅल्यू मिळेल. त्या सेलच्या EMFची व्हॅल्यू फक्त या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करून द्यायची, ECNची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायची आणि त्यानंतर तुम्हाला pHची व्हॅल्यू मिळून जाणार आहे. ओके, सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन pH ऑफ सोल्युशन बाय मेजरिंग EMF ऑफ ए सेल. ओके, इथेपर्यंत आपण डिस्कस केलेलं होतं. इथे मी काय केलेलं आहे, एलेनचं नॅचरल लॉगचं कन्वर्शन लॉग टू दी बेस 10मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. 2.303ने मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यानंतर ॲट 25 डिग्री सेल्सिअसची कंडिशन कन्सिडर करून ही जी व्हॅल्यू आहे दिस इज इक्वल टू काय आहे 0.0591 आणि एनची व्हॅल्यू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर लॉस गेन किती होते 1 होते, त्यामुळे एन इज इक्वल टू 1. मग इथे ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, लॉग ऑफ 1/A1 मिळालेलं आहे. त्यानंतर हे आपल्याला माहिती आहे A1 काय आहे, A1 इज ॲक्टिव्हिटी ऑफ H+ आयन. H+ आयनची ॲक्टिव्हिटी आहे. मग मी असं लिहू शकतो A1 इज इक्वल टू ॲक्टिव्हिटी ऑफ H+ आयन ब्रॅकेटमध्ये लिहून आउटसाईडला काय लिहिला 1, या इकडच्या इलेक्ट्रोडसाठी 1 आहे. त्यानंतर मग हे A1चं मी असं लिहून टाकलेलं आहे, कन्वर्शन करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर बघा हे आपल्याला माहिती आहे pH इज इक्वल टू काय, लॉग ऑफ रेसिप्रोकल ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ H+ आयन. हे पण सेम आहे. सो दिस इज इक्वल टू काय पुट करणार आपण, pH पुट केला आणि सिम्पल काय केलेलं आहे, हे इक्वेशन pHसाठी रिअरेंज केलेलं आहे. ही व्हॅल्यू काय केली, इकडे ट्रान्सफर करून घेतली, डिनॉमिनेटरला गेली. सो pH इज इक्वल टू ECL अपॉन 0.0591. फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी कामास येईल. ओके, सो दिस इज अबाउट दी pH ऑफ सोल्युशन युजिंग हायड्रोजन इलेक्ट्रोड. सो दिस इज one type of electrode we have constructed, and by using this one we have determined pH by measuring ECL. We will construct another type of cell in which hydrogen electrode is used and other is reference electrode. Okay, so thank you.